राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदीमध्ये शाईफेक करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या प्रकरणामुळे राजकीय आणि वारकरी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हवेली तालुक्यातील आळंदी मातोबा येथे आयोजित कार्यक्रम आटोपून विकास लवांडे हे परतत होते। सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या दरम्यान हबप संग्रामबापू भंडारे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा रस्ता अडवून शाईफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून विकास लवांडे यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत। वारकऱ्यांमधील नथुराम गोडसे प्रवृत्तीच्या लोकांनी माझा रस्ता अडवला। 3 गाड्यांमधून आलेल्या 10 ते 15 जणांनी माझ्यावर शाईफेक केली, धक्काबुक्की केली आणि पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली असा दावा विकास लवांडे यांनी केला आहे। घटनेनंतर संबंधित हल्लेखोर तिथून फरार झाल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आणि तक्रार दाखल करण्यासाठी विकास लवांडे लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत। पुणे पोलीस आयुक्तांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा ठोस कारवाई होईपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये सत्याग्रह करणार असा इशाराही लवांडे यांनी दिला आहे। सध्या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं। तू गुरुवारला बोलायचं नव्हतं, तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं, आमचं सर्वस्व आहे ते। लवांड्या बाजूल तू लवांड्या, तू परत गुरुवारला जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड। लवांड्या आमचे आई बाप आहे, ते आमचं सर्वस्व आहे। लवांड्या सर्वस्व आहे आमचं ते। लवांड्या आमचं नादी लागू नको। आज सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी मातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते, सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडीवर मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।